नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। माझी तयारी चालू आहे आता नॉर्थ ईस्टच्या 100 दिवसासाठी। तर त्यासाठी आता आपल्याला ऑलमोस्ट आपली तयारी झालेली आहे। तर आता फक्त राहिलेला आहे टेंट आणि थोडं काही सामान राहिलं आहे। तर आता आम्ही चाललो घ्यायला। तर त्या अगोदर आता आम्ही जेवण करायला जाणार आहोत। हा घालतोय आता, सॉक्स घालतोय। सॉक्स धुवून किती दिवस झालेत? 1 महिना। वाह, वास येत नाही का? नाही, 4 सॉक्स आहेत माझ्याकडे। मी अल्टरनेट घालतोय आता खरं सांग। हम निकल रहे हैं खाना खाने के लिए। तो गाइस देख लो गाइस, अब हम नीचे उतर रहे हैं। ये है अपार्टमेंट यहाँ का जहाँ मैं रहता हूँ, और मैं नीचे उतरा हूँ। ये देखो, हाँ ये इधर ये कचरा वगैरह है इधर। देखो गाइस, अब पोछा लगा रहा है गाड़ी को। गाइस देख लो, साफ सफाई चालू है। रूम की साफ सफाई नहीं, लेकिन गाड़ी की साफ सफाई कर रहा है। देखो गाइस, और गाइस देख लो, ये कपड़ा किस गाड़ी का है। देखो गाइस, ये चोरी हो गई है दिन दहाड़े। गाइस तो चलो गाइस, हम खाना खाने के लिए निकल पडे। तर दोस्तांनो, आम्ही निघालो। तर हा रोड आहे नरेचा। आणि आता थंडी तर आहे, थंडीसोबत ऊन पण आहे। तर जेवायला सुरुवात केलेली आहे। काय आहे जेवायला? बटाटा आहे। ही भाजी कशाची आहे? ही भाजी कशाची तर आहे, वरण आहे, हे भज्यासारखं काहीतरी आहे, हे छोटा बटाटा वडा आहे, पापड आणि राईस। पण हे काय मला वाटायला लागले गुप्त खजाना वगैरे असेल। काय ती पद्धत काय? नाहीतर मग यांनी कढी बनवली, दार बनवायचं राहिलं। की पुण्यात आलं की असलं काहीतरी वेगवेगळं बघायला भेटेल। तर आमचं झालेलं आहे जेवण। तर आम्ही आता पोचलेलो आहोत स्वारगेटला। तर आज काय ट्रॅफिक नाही एवढी। तर हे इकडं मेट्रो स्टेशन आहे, स्वारगेटचं मेट्रो स्टेशन। आणि हे इकडं बस स्टँड आहे। बस स्टँडच्या एकदम समोर मेट्रो स्टेशन आहे। आणि आता यांची बस गेलेली आहे पुढं, ते पळत चाललेत। आणि तर अथक प्रयत्नानंतर आम्ही आमच्या ठाव ठिकाणावर पोचलेलो आहोत। तर हा आहे ठाव ठिकाणा, डिकॅथलॉन। तर डिकॅथलॉनला थोडे आपल्या ट्रॅव्हलिंगची थोडी शॉपिंग करायची। आता गाडी कुठं लावायची रे पार्किंग? तर इकडं पार्किंग आहे खाली। तर पार्किंगला खाली गाडी लावून वर जायचं आहे। तर पार्किंगचे 20 रुपये पे केलेले आहेत। तर आपली एक खरेदी झालेली आहे, फक्त टेंटच भेटला आहे। आणि आतमध्ये आपल्याला काय व्हिडिओ अलाउड नव्हता, पण आपण थोडे शॉट घेतले आहेत, तुम्हाला ते क्लिप दाखवतो। इकडं सगळं स्केटिंगचं आहे, भरपूर आहे रे इकडं। हे मॅट आहे, हे योगा मॅट आहे। हे इकडं सायकल सेक्शन आहे इकडं। इकडं शूज। खूप झाले। अर्धा तास थांब, फक्त अर्धा तासात जिम। Come on. Last 5 reps, come on.
बॅग भारी आहे रे, बॅग मस्त आहे, मोठी आहे बॅग. बॅग किंमत किती आहे? वेट असेल. चला किंमत विचारू नका. हा. किंमत किती आहे? किती? 25,000. बापरे. हा टेंट आहे ना? हो, हा टेंट आहे. टेंट मस्त आहे. हा टेंट घ्यायचा आता आपल्याला. मधून बघूयात. मोठा आहे रे टेंट. इकडं टी शर्ट आहेत. टी शर्ट इकडं बिलिंग काउंटर. बॅग. टेंट घेतला. हा टेंट घेतला आपण. क्रिसमस मॅरी क्रिसमस. हा SGS मॉल. SGS मॉलच्या बॅक साईडला हे आहे डिकॅथलॉन. तर डिकॅथलॉनच्या बाहेर पडल्या म्हणजे डिकॅथलॉनच्या शेजारीच आतमध्येच हे आहे मॉल, SGS मॉल. तर आपली शॉपिंग झाली आहे, टेंट घेऊन झाला आहे. शाळेतून आलेले आहे. तर हा रोड आहे तो स्पेशल PMT साठी आहे आणि हा प्रत्येक रोडला PMT स्टेशन आहे. तसे ही PMT, आता ही PMT इथं थांबते या स्टेशनला. आमच्या फ्लॅटवर पाणी नाही पण इकडे रोडला पाणी द्यायला लागतं. आता आपण कात्रजच्या जवळ आलो. काय झाडी, काय डोंगर. प्राणी संग्रहालय आहे इकडं हे कात्रज. कात्रज दूध डेअरी. फिरून एवढं जमलो आणि केलं होतं कांसाचा रस. त्या रस पहिला रस पितो. दादा पिऊन झाला. तर आम्ही आता पोचलोत घरी. बाहेर थोडा वेळ शॉपिंग झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ जरा बाहेर बसलो होतो आणि मग येतानाच आम्ही जेवण करून आलो. तर आपल्या ट्रिपची सगळी पूर्ण शॉपिंग करून आम्ही थोडा वेळ बाहेर फिरल्यानंतर मग आम्ही जेवण केलं. जेवण करून येताना आम्हाला अर्धा पाऊण तास आमचा ट्रॅफिकमध्ये वेळ गेला आहे. आता जवळजवळ 9 ते 9:30 वाजलेले आहेत आम्हाला घरी पोहोचायला. तर भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि हां, पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी माझ्या पूर्ण ट्रिपची प्लॅनिंग तो वर्कआउट वगैरे केलेला आहे तर ते मी तुम्हाला सगळं सांगणार आहे पुढच्या व्लॉगमध्ये. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. गुड नाईट.